नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा माझा कोकणातला तिसरा दिवस आहे, तर तो दिवसही मी आज कसा स्पेंड करते हे आज व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। तसेच माझ्या आजीच्या हातचे घावणेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। काय तोडतेस आहे तू? गुरांनी खाल्लेला उरलेला होता। हां, ते तोडलीस तू? हां, आई कलमाचं झाड आहे? कलमाचं आहे? आता कशाला वर येते कोणाला ठाव। ते फळ आल्यानंतर कळेल, फळ आल्यावर कळेल ना ते मग। आणि नारळ नारळ लावलेस ना हे? आई आपला हा पेरू ना ग? होय, तर मोडला। हां काय नाही, फुकणी फुकणी। आमची आजी आज घावणे बनवते। आई तू बनवते ना घावणे? हे काय केलं साहेब? तेल लावलंयस अगोदर? हो, तेल लावलं। मग हे घावण्याचं पीठ पीठ भिजवलं। आहे तांदळाचं पीठ असतं ना ग? हो, तर दुसरं काही टाकतात? तांदळाच्या पिठाचं घावणे। कसे वाफवते आई? वाफवायचे थोडेसे। आईच्या हातचे घावणे खायला ये? तुला नाही आवडत घावणे? बोंदराकडे तेल लावलं तस नाही आधी। काय आजीने बनवलेले घावणे, चहा घावणे असं खायचं। इथे आजीच्या हातचे घावणे झाले आहेत रेडी। आता आम्ही जाणार आहोत रानामध्ये, बघतो काय मिळतं ते, करवंद आहेत का ते बघायचे आहेत। विहिरीकडे जायचा रस्ता। हे हा खूप आहेत, ही गोड आहेत। थांबा 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 थांबा, आमो काढ टोके बनव पकड पकड, खाली वापरते। पुढे अजून भेटतील आरामात, पिकलेले आहेत पूर्ण। छान आहेत ना? आज आम्ही जंगलामध्ये काय काय करतो रे देवा? करवंद तोडायला बाई, खाली बघ। एवढी इथे तर मिळाली, तरी जंगलात आम्ही काल गेलो तर अजिबात नव्हती काही सुद्धा। सगळे त्या नको नको नको, कुठे नको जाऊ। हा, ते खालती कर दे। थांबा मी काढ। नका 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 का खाल्लं? कुठल्या घराजवळ? तर तू आज घेऊन जाशील तर काटे लागते, सोडू नको। एवढेच आहे त्याच्यावरती। मग तू तू कुठे काल नाही आलीस ना? तुला यायला नको सोड। हा, लवकर जायची, ती 2-3 वाजता असं। हे घे, नको हे बघा तिच्याकडे जास्त आहेत। अगं वरती आहे बस। ए ते बघ जाळीवर करवंद किती आहेत। काय? ही बघा, ही करवंदाची जाळी आहे ना, ती वरती पर्यंत ना, फुल भरलेली आहे। तेल असतील नाही, हे बघ इकडे पण आहेत। हा घ्या, तोडा ना, खाली बघा फक्त।
नसले तर आणि मुलांना पण घेऊन जाऊया का थोडीशी. ही बघा, ही बुक्कड बघा आमची करवंद खाते. असं मस्त टोका दे तुझा. टोका दे. मजा येते हे अशी अशी मजा येते जंगलामध्ये. इकडची लोक खात नाही जास्त. गणपती पुण्याला ना अशी करवंद विकत मिळतात. हा सगळी मुंबईला पण विकतात ना ग. पूर्ण जंगल ते पूर्ण जाळी भरले. इकडची तर इकडची पण पूर्ण जाळी भरले बघा. चलो एका ठिकाणीच बघ किती सारे आहेत. अमू इकडे डोले बिल्यात काटा बिटा पाडाय. मग गाणं गाणार अमू. अमू तो रस्ता कुठला? तांबरवाडी जाऊया. तेच सांगते आता. असं जायचं नाही, असं यायचं रस्त्याने का. हा मग त्याला पण बघू. चालेल. जवळ आहे ना पण. इथून शॉर्टकट ते पुढे पण मोठी करवंदाची बाग झाड आहे. थांब आधी जेवढी मिळतील तेवढी जमा करून. चिकाला चिक लागतो ना हाताला. हे असे हालत होते माणसांचे जंगलात गेल्यावर. जरी शूज घालायचे प्रॉपर. खाली ना इकडे एक मोठा तलाव म्हणजे पाणी नसतं लागतं. मोठा धबधबा कसा असतो खोलवर एकदम. हा ही विहीर आहे ती. ए हिला काय कुठली विहीर बोलतात? तळ्याची ना. आणि इकडे पूर्ण मोठं जंगल. बापरे कोण बोलवत आहे? हे तळ्याची बाव विहीर. तळ्याची विहीर. आणि हे आमचे काय आहे? दाखव करून दाखव आम्हाला. कधी खायचे का सगळं? आंबट दाखवा ना. एवढीच जमा केले. असं नाही केली जमा. पाणी जास्त आहे. नाही रे बाबा. हे पण पंप टाकलेले तो. बोलले ना पाणी खेचून नेतात येतं. म्हणजे मे मध्ये पाणी नसायचं तर इथलं पाणी पंपाने चढवतात. नाही पाणी ए ही रुईची झाड. हे कसले? रुई. पाणी काय जड आहे म्हणजे हजम होत नाही लवकर. म्हणजे घसा वगैरे धरतो ह्याच्याने. ही आहेत रुईची झाड. रुईचं ना हे. कुठलं हे? रुई. ह्याच्या मंडवळ्या बनवतात ना लग्नात हळदीला ना. असं तर आम्ही चालत बघूया कुठे घेऊन जाते. तिथे आम्ही चाललोय आता रस्त्यावरती. इथे कच्ची आहेत ना ही. बाई खाली बघा. हाय ते थांब. म्हणजे बाहेरून. अरे किती रस्ता जाईल तो. करवंदाची जाळी बघ कुठे आहे का अजून. याला काहीतरी म्हणतात. याला काय म्हणतात? परा म्हणतात ना. ही बघ करवंद. ही बघ केवढी करवंद आहेत. डायरेक्ट एंट्री आतमध्ये. बापरे किती आहेत. खालचे पाडूया. नको ना. केवढी सारी आहेत ती. रिस्क आहे ते. खाली घुसू. दुसऱ्यांना पण राहू दे, आपणच उडतो. खळखीत आहे सगळं. हे जाळलंय की असं वाटत जाळलंय ना. हे बघा इकडे आहेत बघा. इथे आहेत इझिली.
हां आधी खा. हे गोड आहेत. मस्त आहेत. फोटो पाठवेल. आम्ही असे फिरतो आहोत जंगल बघायला. आता हा रोड आला. याला तांबडवाडी ना इकडे वरती तांबडवाडी दुसरी वाडी आहे इकडे. तांबडवाडी ना ही दुसरी वाडी इकडे. किती लांब आहे इथून? थोडंच म्हणजे 5-10 मिनिटं. 10 मिनिटात नाही नको. तिथे आपलं कोण नाही ना. बघ ते घर दिसत तिकडे जायचंय आपल्याला. मग जाऊया परत. चला परत. इथे आमचं जंगल फिरून झालेलं आहे. आम्हाला थोडीशीच करवंद मिळाली. आता आम्ही घरी चाललो आहोत. नंतर मी जाणार आहे बाहेर. थोडं मेन रोड आहे तिकडे थोडं सामान घ्यायचं आहे घरासाठी. त्यासाठी आम्ही जाणार आहोत. वडापाव खाल्लाय. मंचुरियन स्पेशल. संध्याकाळ झाली होती आम्हाला बाहेर जाईपर्यंत. त्या मेन रोडला जे सामान घेण्यासाठी आलो आहोत त्यासाठी. तर संध्याकाळचा असं परिसर दिसतो गावचा. वातावरण खूप छान असतं संध्याकाळचंही. ना आता तू तयार झालेली आहेस. ये आता. हां पुढे मंचुरियन खायला घेऊन होते. तूच जाणार आहेस. ही इथे मगरी आहेत ना ग. पुढे मुलं फिरतात आहेत. अरे हो ते बघ काय खरं त्याच्यामध्ये कशी येतील. हे बघा 7 वाजून 2 मिनिटांनी आम्ही पोचलेलो आहोत मंचुरियन खायला. कुठे तर रस्त्यावरती. हां आणि इकडे नदी आहे. गुलमोहराचं झाड आहे. गुलमोहर इकडे पण आहे त्या साईडला पण. ही नदी आहे. मासे असतील ना आता खूप सारे. आणि ही जाणार आता वडापाव खायला. चला खाऊया वडापाव. हाय नरसिंग तुम्ही पण आज वडापाव खायला. हे वडापाव खाणार आहेत. मंचुरियन खायला. नाही ही बंद आहे का? छोटीशी टपरी आहे इथे चहाची. नाही हे मुंबईसारखं नाही इकडे. नुसतं काकडी पण आहे. नुसतं बसून खायचं. वडापाव स्पेशल. असा गेला माझा आजचा हा दिवस. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.